वडकी गाव इंडियन्स विरोधामध्ये आपण पाहतो साबळेमाळा योद्धा. सुमित आहे की एक मिनिट थांबवा ना म्हणा. त्याला सांगा थांबवा आणि सगळे प्लेयर दोन्ही प्लेयर बोलवा. ह्याला करंट बसतो. पंचांना विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला 1 मिनिट साबळा थांबवा. अजूनपर्यंत दोन्ही संघाचे 12 प्लेयर या ठिकाणी आलेले आहेत. अतिरिक्त प्लेयर अजूनपर्यंत आलेला नाहीये. योगेश आला आणि सागर मोरे. साबळे माळे का प्लेयर नाही का? बरं नाव सांग फक्त इथं. ठीक आहे चालेल. अजित पहिलं बोललं काय होतं? डॉट पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. गोलंदाज बॉलर अजित ना अजित. स्ट्राइक वरती आपण पाहतो सागर मोरे असेल तो नॉट स्ट्राइकला योगेश मोडक. हॅलो 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 पाहियात. हॅलो चेक. आवाज कमी केला काय? हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक चेक. हा हो आर्थिंग बाकी नाही काय मगाशी कसलं बस आर्थिंग आर्थिंग नाही सगळे केले. असला रेडी. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धार होतो तिथे पाहतो आपण आता दुसऱ्या चेंडूला होते सुरुवात. सुरेख फटका लाजवाब तडाखा तिथे पाहतो. गॅप शोधलाय बंदुकीतून सुटलेली 68 गोळी आहे. चेंडू फरार. क्रिकेटचा रंगलाय थरार. येतोय लाजवाब खणखणी 4 रन चौकार. ओहो पुन्हा एकदा पाहतो तिथे चौकारा पाठोपाठ एक वाघाची धाड आणि त्याच बरोबर येतो तिथे मोठा षटकार. पाहतो आपण सागर इथे बरसलाय. इथे पाहतो बॅट पुल पद्धतीचा चेंडू बॅक टू बॅक दुसरा नो प्लस दिमागदार षटकार. षटकाराच्या मदतीने मोठी वाढ होती धोपलकावरती आपण पाहतो. 17 धावा धोपलकावरती आहेत. पुन्हा एकदा पाहतो थोडासा सरसावत आला होता तिथे. परफेक्ट गॅप शोधला तिथे आणि पॉइंटला खेळलेला एक दिमागदार शानदार एक लाजवाब अपलातून बाहेरूनच मला वाटतं या ठिकाणी असे डाऊन होतो तिथे सागर मोरे चौकार. पुन्हा एकदा पाहतो सुरेख फटका तिथे बॅक टू बॅक आपण पाहतो तिथे एक अपलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. लागूपाठचा दुसरा चौकार. षटकार आणि चौकाराची आतिषबाजी त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळते. दिवसा ढवळा इथे पाऊस पडलाय. दामनचा इथे पाहतो
सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आणि पुन्हा एकदा इथे लागोपाठचा तिसरा लाजवाब खणखणीत षटकार चौकार. याच्या अगोदरचा आपण प्लेअर ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने राहिला होता, नजर चुकीने राहिला असेल. सुजित सेवाळे यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलेला आहात. अमित दादा मोडक वडकीगाव नगरीची व उद्योजक दादांच्या हस्ते आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच किताब देणार आहोत. एक षटकानंतर धोपलकावरती 29 धावा आहेत. सागर बॉलर नेम सागर बॉलर्स नेम यस साबळे. पाहतो इथे अकुल टप्प्याचा चेंडू झेल सुटलाय. इथे सातत्यानं चुका पाहायला मिळत आहेत. 2 धाबा इथे पळ पडवत आहेत. धोपलकावरती 29 धाबा आहेत. 31 धाबा धोपलकावरती असतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पाहतो सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो थोडस मागं मला वाटतं त्या ठिकाणी शॉपलिंग झाला खेळाडू माग फिरला तिथे 2 धाबा इथे पळून पडवत आहेत. एका बाजून आपण पाहतो तिथे सागर मोरे तर दुसऱ्या बाजूने योगेश मोडक मैदानाच्या आतमध्ये आपलातून फलंदाजी करतात. परंतु पाहतो पुन्हा एकदा सुरेख फटका. 1 धाव घेतली जाते. एका धावेने धोपलकावरती वाढ. चौतीस धावा धोपलकावरती असणार आहेत. सुरेख फटका पाहतो आपण इथे. 1 धाव दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये परंतु एका धावेवरती समाधान वाढावं लागेल. एका धावेला वाढ होते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पाहतो तिथे सुरेख फटका. 1 धाव असेल. मला काय तुमच्या हाताला लावा घेते मलाच लाव देत 3 वेळा मला माहिती ह्याला ऐकलं मला नका लावू. आरती जमीन द्यायला लागेल दिलंय की नाही ते बरं पाणी वाटायला लागेल आणि ते फटका फसलाय. मीठ आणि माती एकत्र करून पाणी फलंदाज होतोय ते बाद. षटकांची समाप्ती होते. आपण पाहतो या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धोपलकावरती आपण पाहतो इथे 36 धावा आहेत. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. बॉलर्स नेम वैभव साबळे. फलंदाज तयार. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अभिषेकच्या बॅट मधून आपण पाहतो त्या ठिकाणी एक मोठी धाड आणि त्याचबरोबर येतो चौकार. चौकाराच्या मदतीने मोठेवाड धोपलकावरती पाहतो. पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 1 धाव घेतली. एका धावेवरती समाधान वाढावं लागेल आपल्या सगळ्याला. एका धावेनं मोठी वाढ होते धोपलकावरती पाहूयात. 41 धावा आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वैभव टू अभिषेक. सुरेख फटका. आज बॅट फुटचा चेंडू होता. प्रकाश मोराटेच्या बॅट मधून एक मोठी धाड. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. बिग 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 ब्लॉक षटकार. षटकाराच्या मदतीने मोठी वाढ होते धोपलकावरती 47 धावा आहेत. पाहतो आपण एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे ब्लॉक पेचा चेंडू होता इथे वैभवचा. प्रकसला जशा तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे. परंतु पाहतो इथे सुरेख फटका. नो चेंडू मुख्य पंच दंडित करतायत. नो चेंडू होता तिथे. झेल चांगल्या प्रकारे टिपला होता परंतु इथे नशिबानं साथ दिले प्रकाश मोराडेला आणि इथे पाहतो 1 धाव असणार आहे. नो प्लस 1 धाव एकूण 2 धावा. पुढे पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो
जमिनीत समांतर फटका खेळला तिथे 2 धावा पळू पुढे होत आहेत. गोलंदाज तयार. वैभव एक चेंडू शिल्लक असेल. 51 धावा. फुलटॉसचा चेंडू होता. पुढे सरसावत आला होता परंतु बॅट वरती मेडल केलाय. 1 धाव तिथे घेतली श्रीरामला. 1 धाब्यानं वाढ होईल. 52 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. अंतिम षटकाला होते सुरुवात. फुलटॉपचा चेंडू खरपूस समाचार घेतलाय आणि त्याच बरोबरीत आपण पाहतो षटकार. धीरजला पाहतो ते आसमान दाखवलं. सागर मोरे पुन्हा एकदा पाहतो फटका तर फसलाय परंतु आपण पाहतोय ते जेल सुटलाय. 2 धावेचा प्रयत्न आहे. फेकी चांगली आहे परंतु घरट्यामध्ये जाऊन पोहोचला होते ते सागर मोरे. 2 धावेने धोपलकावरती वाढ होते. आपले गुणलेखक कळवत आहेत तिथे 60 धावा होत आहेत पूर्ण. सूर्यफटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 2 धावेने धोपलकावरती वाढ. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये दोघांच्या बदुदरी आहे परंतु चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवलाय. 2 धावा इथे पळून पूर्ण होत आहेत. हो इथे फार सुरेख फटका. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. बिग 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 ब्लॉक षटकार. षटकाराच्या मदतीने मोठी वाढ होती धोपलकावरती. ते 70 धावा आपण पाहतो. आजच्या दिवसामध्ये मला वाटतं हायस्कोर असेल. अंगभेदक 12 चेंडू अंगाला जाऊन धडकलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 70 धावा इथे बनवल्यात. वडकीगाव इंडियन्स या संघानं बनवल्या 70 धावा. किती बॉल? 18 चेंडू 55 धावा. सागर मोरेनं मैदानाच्या आतमध्ये अर्ध षटक खऱ्या अर्थानं तिथे बनवलं. एक मोठं योगदान संघाला दिलंय. खऱ्या अर्थानं संघासाठी त्याचं कौतुक असणार आहे. 18 चेंडू 55 धावांचा फाटलाग त्यानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सातत्यानं केला. एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे पाहायला मिळते. 24 चेंडू 71 धाव्यांचं आव्हान इथे आपण पाहतो. साबळे युद्धास साबळेमाळा युद्धास या संघाला असणार आहे. चला साबळेमाळा युद्ध 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. खऱ्या अर्थानं कौतुक आहे. त्याचबरोबर चला विनंती करतो वडकीगाव इंडियन संघाला की आपण त्वरित सतर्कशन सतून घ्या. 24 चेंडू आणि बनवायच्यात 71 धाव्यांचा मोठा फाटलाग कशा प्रकारे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करणार आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. तुम्ही कुठं मध्ये आले नाही नाही तुम्ही मध्ये तरी कुठं त्यांना सांगायला तुम्ही जागा
साबलेला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल गणेश नवगणे. गणेश नवगणे एक राष्ट्रीय खेळाडू आहे. गणेश नवगणे आपण पाहतो एक सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो, कारण की अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे. तिथे पाहतो मला वाटतं गुंडने स्पोर्ट मध्ये तिथे चेंडू टाकल्यानंतर आतलं वळण चेंडू घेत असतो अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतो. परंतु आपण पाहतो याकडे 2 धावा आहेत. 1 मिनिट सर, सामना थांबवायचा आहे. 1 मिनिट. स्ट्राईकला अतुल. हो इथे पाहतो जीवाचं रान केलं होतं खेळाडू तिथे पडला होता, परंतु आपण पाहतो 2 धावा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला होता तिथे, परंतु आपण पाहतो फेकी थोडीशी अस्तव्यस्त आहे. इथे पाहतो मला वाटतं एष्टिरक्स तिथे बॅकअपला होता. डेड चेंडू मुख्य पंच इथे कळवत आहे. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे खेळला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 2 धावा धावपलकावरती आहेत. 1 धाव तिथे शॉट असणार आहे. 95. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. हलक्या हाताने खेळलेला फटका पाहतो तिथे चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये घेतलंय तिथे झालं. आणि त्याचबरोबर एका धाब्यानं वाढ होती धावपलकावरती आपण पाहतो. 5 धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका. एक चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. 2 धावेचा प्रयत्न होता पाहतो इथे. हो इथे फार मित्रांनो प्रयत्न चांगला होता, परंतु पाहतो इथे ऐष्ट्यांवरती चेंडू जाऊन आदळला असतं तर आपण पाहतो इथे फलंदाज अक्षयला बाद परतावं लागला असतं तंबूच्या असलं, परंतु इथे नशिबानं साथ दिली आणि त्याचबरोबर तो घरट्यामध्ये जाऊन सुखरूप पोहोचलेला आहे. आणि त्याचबरोबर अतुल होतो इथे बाद. एक षटकानंतर धावपलकावरती 7 धावा आहेत 1 गडी बाद असताना. योगेश बोडक दुसरं षटक घेऊन दाखल होतो तर नॉन स्ट्राईकला असेल तिथे नवीन फलंदाज सागर साबळे. स्ट्राईक वरती आपण पाहतो अक्षय. योगेश बोडकचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सबदला नाही, परंतु पाहतो सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. 1 धाव घेतली. दुसरीच्या प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता, परंतु पाहतो तिथे 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतो. 2 धावेने धावपलकावरती माड होईल. त्या धावपलकावरती आपण पाहिलं तर इथे 9 धावा होत आहेत पूर्ण. सुरेख फटका पाहतो तिथे थोडासा अडथळा आपल्याला पाहायला मिळतोय. तारला चेंडू लागला आणि त्यानंतर जागेवरती थांबला, धबकला जाऊन जागेवरती. त्यानंतर चेंडूचा वेग तिथे कमी झालाय. 2 धावा इथे पळून पूर्ण होत आहेत. 2 धाव्यानं दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचला धावपलक. 11 धावा धावपलकावरती असणार आहे. सुरेख फटका, परंतु मध्ये चेंडूच्या खाली खेळाडू चुकीला माफी नसेल. झेल टिपलाय आणि फलंदाज इथे कोसळतोय. अक्षयचा खेळ संपुष्टात. धक्का क्रमांक असेल 2. फलंदाज बॅक टू द पवेलियन. अजित साबळे आता मोठी जबाबदारी घेऊन दाखवलं होतो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 14 चेंडू आणि अजूनही मोठा फाटला गीते करायच्या 60 धावा बनवायच्या असणार आहेत, परंतु आपण पाहतो डॉट पद्धतीचा चेंडू आहे. योगेश काकांचा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर आपण पाहतो शेवटचे 13 चेंडू 60 धावा. इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मोठे फटके खेळायच्या, चौकाराची षटकाराची आतिषबाजी करायची आहे.
इथे तुम्हाला स्वप्न तुमचं पूर्ण करायचंय असेल ना तर इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं मेहनत घ्यावं लागणार आहे. पहा मित्रांनो, सुरेख फटका 5 फूटचा चेंडू होता चुकीला. इथे पाहतो मित्रांनो, बापी नसेल इथे धाव घेतली आहे. 1 धावेल आणि जीवदान धोपलकावरती 12 धावायचे. षटकाची समाप्ती आहे काका. किशोर कुंभारने 3 विकेट घेतल्या तर दर्शन मोडककडून 1000 सलग 3 किशोर कुंभार यांनी सलग 3 विकेट घेतल्यानंतर दर्शन मोडक यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. स्ट्राईक वर आपण पाहतो अजित डॉट पद्धतीचा चेंडू आपण पाहतो. किशोर कुंभार इथे पाहतो आपण सलग 3 विकेट्स घेतल्यानंतर आपण पाहतो दर्शन मोडक यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. 1 धाव घेतली आणि 1 धावेनं मोठी वाढ. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये जेवढी समांतर फटका मिड विकेट डीप मध्ये खेळला तिथे, परंतु आपण पाहतो आता या ठिकाणी मला वाटतं 2 फलंदाजाला बाद झालं तिथे, कारण की ते आता आपल्याला खेळून काढायचे चेंडू. मी ते धावा गोळा करण्याचा प्रयत्न आता आपण त्यांनी थांबवलाय, परंतु आपण पाहतो या ठिकाणी आता पवियात गोलंदाज तयार. पाहतो आपण पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अल्ली चेंडूला मला वाटतं कडा लागले तिथे बॅटला आणि जागेवरती चेंडू जाऊन धपकलाय. परंतु आपण पाहतो पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. बॅट वरती चेंडू येत नाही, फलंदाज तिथे डिरजाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो, परंतु पाहूयात पुन्हा एकदा जमिनी समांतर फटका ओलंदी कार्पेट फटका आहे तिथे पाहतो. 1 धाव येईल, स्ट्राईक दिलेली जाते. 1 धावेनं वाढ होईल धोपलकावरती 15 धावा. षटकाची समाप्ती. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 56 धावा. गणेश मोरे अंतिम षटक घेऊन दाखल होतो तो स्ट्राईक वरती. पाहूयात अजित, डॉट स्ट्राईकला सागर. पाहतो डॉट पचा चेंडू, एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गणेश एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अजितला चेंडू सोबत नाहीये. शेवटचे 5 चेंडू 56 धावा. इथे काही केलं तरी इथे सामना जिंकणार आहे, कारण की आता पाहतो सामन्याचं इक्वेशन बदललंय, समीकरण थोडंसं अवघड आहे. आणि आता पाहतो इथे पुन्हा एकदा पाहतो गुंडले स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर आतलं वळण घेतलं, सोडून दिलं होतं तिथे कसली पाणी बोलवतं चेंडूची पाणी केली. आणि त्यानंतर पाहतो इथे तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका चेंडू, परंतु आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अडवलाय. 1 धाव तिथे असणार आहे. धोपलकावरती 16 धावा आहेत. आपण पाहतो शेवटचे 3 चेंडू आणि 55 धावा. सुरेख लाजवाब तडाखा, परंतु झेल. गणेश 9 घने अफलातून झेल एका हातामध्ये टिपलाय. खऱ्या अर्थानं त्याचं संघासाठी कौतुक असेल. अभिनंदन. पुढील वाटचाली शुभेच्छा. आणि फलंदाज बाद. राष्ट्रीय खेळाडू दलामध्ये कार्यरत असणारा एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतो त्याची गोलंदाजी सुद्धा आपण पाहिली, कारण की गुंडले स्पोर्ट वरती चेंडू पडल्यानंतर आतलं वळण घेतो, कधी कधी बाहेरचं वळण सुद्धा घेतो. ही गोलंदाजी, ही स्ट्रॅटर्जी गणेश नवगणेची आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं आता एक कमालीचा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. त्याचं देखील गणेश दादा मोडक यांनी कळवलंय. या झेलसाठी गणेश नवगणेच्या 200 रुपयांचं पारितोषिक कळवलेलं आहे. परंतु आपण पाहतो खऱ्या अर्थानं गणेश दादांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल, कारण की षटकार मारल्यानंतर बाहेरची खेळाडू झेल घेतात, त्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु आतल्या किशोर कुंभारला सुद्धा 200 रुपयांचं पारितोषिक असेल गणेश दादा मोडक यांच्याकडून. फक्त 16 धाबा. आणि त्याचबरोबर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी वडकी गावठाण
इंडियन्सच्या संघानं सामना जिंकलाय. जिंकलेल्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचा आभार. आणि प्लेअर ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मानकरी ठरलाय सागर मोरे. प्रशांत सरांना विनंती असेल आपल्या हस्ते ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच किताब द्यायचे, ही विनंती राहील.